कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग। रायगडानंतर चैत्यभूमीवर पुन्हा भाषणावरून महायुती सरकारमध्ये विसंवाद। भाषणाच्या कार्यक्रम पत्रिकेत शिंदे अजितदादांचं नाव असूनही भाषणाची संधी नाही। चैत्यभूमीच्या कार्यक्रमात भाषण कट झाल्यामुळे शिंदे नाराज। सूत्रांची माहिती, बाबासाहेबांच्या दर्शनापेक्षा दुसरं काही मोठं असू शकत नाही, शिंदेंची प्रतिक्रिया। एका रक्ताची चार माणसं घरात असल्यास भांड्याला भांडं लागतंच, महायुतीमधल्या कथित विसंवादावर चंद्रकांत पाटलांचं भाष्य। ठाकरेंच्या शिवसेनेला सत्तेत यायचंय पण घेत नाहीत, चंद्रकांत पाटलांचा मोठा दावा। मागे लागून सत्तेत आले नाहीत तर पालिका निवडणुकीसाठी उमेदवारही मिळणार नसल्याची टीका। आमच्याकडे उमेदवार असतील किंवा नसतील, चंद्रकांत पाटलांनी चिंता करू नये, आम्हाला शहांचे पाय चाटण्याची गरज नाही, संजय राऊतांचा चंद्रकांत पाटलांवर पलटवार। फुले चित्रपटाच्या वादाबद्दल फडणवीस का बोलत नाहीत, संजय राऊतांचा सवाल। तर संजय राऊतांच्या मनातला जातीवाद प्रत्यक्षात येऊ शकत नाही, चंद्रकांत पाटलांचं प्रत्युत्तर। गिरीश महाजनांची एकनाथ खडसेंना अब्रू नुकसानीची नोटीस। IAS महिला अधिकाऱ्याशी महाजनांचे संबंध असल्याचा आरोप एकनाथ खडसेंनी केला होता। लेखक अनिल थत्ते यांनाही महाजन यांच्याकडून नोटीस। रायगडच्या माणगावमध्ये भरत गोगावले आणि तटकरे कार्यक्रमात एकाच मंचावर। पालकमंत्री पदावरून रस्सीखेच होत असतानाच दोन्ही नेते एकाच मंचावर आल्यामुळे भुवया उंचावल्या। पुण्यातील सय्यदनगर भागात दहशत माजवणाऱ्या गुंडांची पुणे पोलिसांनी काढली धिंड। टिपू सत्तार पठाण, सद्दाम पठाण, एजाज इनामदार, नदीम खान या गुंडांची धिंड। टिपू पठाण आणि त्याच्या साथीदाराविरुद्ध तक्रार देण्याचं आवाहन। मला वाल्मिक कराडच्या एन्काउंटरची ऑफर होती, निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासलेंचा मोठा दावा। 5 ते 50 कोटींची ऑफर असल्याची कासलेंची माहिती। डॉक्टर खैसास यांना दिलेल्या नोटिशीवर IMAचा आक्षेप। अनामत रक्कम मागण्याचं धोरण रुग्णालयाचं, त्यामुळे चौकशी ही रुग्णालयाचीच व्हावी, IMAचं स्पष्टीकरण। डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे प्रसूतीनंतर मातेचा मृत्यू, नातेवाईकांचा आरोप। बीड जिल्हा रुग्णालयातील घटना, रुग्णालय प्रशासनाकडून माध्यमांशी बोलण्यास नकार। अभिनेता सलमान खानची गाडी बॉम्बने उडवून देण्याची धमकी। वरळी वाहतूक पोलिसांच्या व्हॉट्सअप नंबरवर धमकीचा मेसेज। वरळी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल। अकोला जिल्ह्यातील कौठा गावात भीषण पाणी टंचाई। शेजारी धरण असूनही गावात पिण्याच्या पाण्याची समस्या। हंडाभर पाण्यासाठी गावकऱ्यांची पायपीट। वादळी वाऱ्यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील द्राक्ष बागांचं नुकसान। वादळी वाऱ्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान। नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। जालना जिल्ह्यातील बदनापूरमध्ये भीषण पाणी टंचाई। पाण्याअभावी मोसंबीच्या बागा सुकल्या। भूजल पातळीत झपाट्यानं घट होत असल्यामुळे शेतकरी संकटात। मुंबईतील टँकर चालकांचा संप अखेर मागे। टँकर चालक आजपासून पुन्हा कामावर रुजू होणार। रात्रभर टँकर चालवून पाण्याची समस्या दूर करणार, टँकर असोसिएशनकडून स्पष्ट। 5 वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार करून हत्या करणाऱ्या आरोपीचा महिला PSI कडून एन्काउंटर। कर्नाटकच्या हुबळी जिल्ह्यातील घटना। अटकेवेळी पळ काढणाऱ्या नराधमाचा पोलिसांकडून एन्काउंटर। IPL मध्ये आज लखनौ विरुद्ध चेन्नईची लढत। चेन्नई समोर पुनरागमनाचं आव्हान, तर लखनौ विजयी लय कायम राखण्यासाठी मैदानात उतरणार। कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग।